नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय कॅप्शनवरून तुम्हाला समजलं असेल की आज मी तुम्हाला कशाबद्दल सांगणार आहे, परंतु हे का गरजेचं आहे. तर आपण कोणत्याही फंक्शन असो किंवा नेहमी आपण चेहऱ्याची काळजी खूप छानरित्या घेतो किंवा आता प्रोडक्ट पण आपण त्या पद्धतीने वापरतो, परंतु बॉडीची काळजी घ्यायला कंटाळवाणं काम होतं. कारण की ते थोडं मेसी होतं, त्याला खूप वेळ द्यावा लागतो किंवा त्याचे प्रोडक्टसुद्धा खूप महाग असतात स्किन केअरपेक्षा. परंतु जेव्हा आपण कोणत्या तरी फंक्शनला जातो, वेस्टर्न कपडे घालतो किंवा आपले ब्लाऊज स्लीवलेस असू शकतात, ड्रेस शॉर्ट असू शकतात किंवा कधीकधी ब्लाऊजचा जो आपला गळा असतो तो सुद्धा थोडा मोठा असू शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळी कोणता ना कोणता जो बॉडी पार्ट आपला तो दिसतो आणि त्यावेळी जर तो काळवट असेल तर आपल्याला ना एक असा भीती निर्माण होते की अरे लोक काय विचार करते किंवा आपल्या स्वतःला ते छान वाटत नाही. तर आता याची काळजी कशी घ्यायची, याचा कोणता स्क्रब आहे जो तुम्हाला तो काळवटपणा कमी करायला मदत करेल. एकदम डायरेक्ट जाणार नाही, त्याला वेळ लागेल, पण तुम्ही जर सातत्याने ते करत जाल तर ते नक्की कमी होईल. आता तो कोणता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आता स्क्रब मार्केटमध्ये सुद्धा भरपूर आहेत, खूप हार्श प्रोडक्टसुद्धा आहे, म्हणजे अतिशय त्याच्यामध्ये स्क्रबिंगचे पार्टिकल असलेले. परंतु ते केल्याने काय होतं, कधी कधी आपली बॉडीसुद्धा रब होते, त्यामुळे कोणाकोणाला त्याचं इजासुद्धा होऊ शकते किंवा कोणाला ते सूटसुद्धा होणार नाही. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगते आहे ते अगदी घरील प्रोडक्ट आहे, खूप स्वस्तामध्ये आहे, जे सगळं आपल्या घरी असेल असे आहे. आता तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दिसेल की मी काय काय टाकते आहे. ते साधारण 2 चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 किंवा 1.5 चम्मच तुम्ही साखर घेऊ शकता. साखर तुम्ही ग्राइंड करा, काही गरज नाही, तुम्ही नॉर्मली तुमची जी साखर आहे ती सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला कॉफी घ्यायची आहे. आपलं पॅराशूटचं तेल, तुम्ही तेल कोणतेही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. याला छान मिक्स करा आणि आपल्या हातांना जिथे जिथे तुम्हाला स्क्रबिंग करायची इच्छा असेल तिथे तिथे तुम्ही हे करू शकता आणि काही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट आणता तर तुम्हाला एक घटक नेहमी दिसेल, तो म्हणजे कॉफी. कॉफी हा टॅनिंग रिमूव्ह करायला खूप जास्त हेल्प करतं, त्यामुळे आपण कॉफी वापरलेली. साखर यासाठी वापरलेली की एक स्क्रबिंगसाठी ना एक थोडासा असा प्रोडक्ट आपल्याला हवा असतो जो ना स्किनला थोडा घासेल, परंतु तितकाच तो माइल्डसुद्धा असेल, त्यामुळे आपण साखर वापरलेली. इव्हन आपण पॅराशूटचं तेल यासाठी वापरलेलं की त्यानंतरनं स्किन एकदम ड्राय होते, त्यामुळे मॉइस्टसाठी आपण तेल वापरलेलं. आणि दही यासाठी, दहीसुद्धा खूप छानरित्या त्याच्यात लॅक्टोज असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये पार्टिकल्स एकदम माइल्ड आणि एकदम थंड असल्यामुळे आपल्याला कोणतीही इजा होणार नाही, त्यामुळे आपण दहीसुद्धा वापरलेलं. या सर्वांना एकत्रित करून जे मी मिश्रण लावलेलं साधारण तुम्हाला हे मिश्रण लावल्यानंतर त्याला थोडा वेळ रब करायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे. बघू शकता मी ते लिटरली हे टॅनिंग रिमूव्ह करायसाठीचं बेस्ट स्क्रब आहे. जर तुम्हाला बाहेरच्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायची तर तुम्ही हे स्क्रब नक्की घरी बनवू शकता. याने तुमचे छोटेतले छोटे टॅनिंग ही अशी गोष्ट आहे, ही ना खूप हळूहळू येते आणि हळूहळू जाते सुद्धा, त्यामुळे ना थोडासा तुम्हाला वेळ लागेल, एका वेळी निघणार नाही. तुम्हाला सातत्याने जेव्हा तुम्ही करत जाल 1 महिना 2 महिना, त्याच्यानंतर हळूहळू तुमची स्किन ना तुम्हाला फरक जाणवेल, परंतु पूर्ण जाईल असं नाही. आय होप तुम्हाला हा जो पण मी मास्क सांगितला एक प्रकारचा स्क्रब तुम्ही नक्की ट्राय कराल. आणि जर तुम्हाला याच्यानंतर थोडासा जरी बदल झालेला दिसत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला हा जो स्क्रब आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.